जर चांगलं ऐकायची इच्छा निर्माण होत असेल तर चांगलं बोलायला शिकलं पाहिजे. आपण ज्या परिसरात राहत असतो त्या परिसरात काही शब्द अपशब्द आपल्याकडून असे बोलले जातात की काही क्षणापुरते ते दुसऱ्यांना दुखवू शकतात, पण त्याचा वाईट परिणाम निश्चितच आपल्या जीवनात होतात. बोलत असताना त्या ठिकाणी दुसऱ्याला सुद्धा बोलण्याची संधी दिली पाहिजे. आपण त्या ठिकाणी मध्ये श्वास घेतला पाहिजे, दुसऱ्याला बोलण्याची संधी दिली पाहिजे. नाहीतर आपलीच कथा जर आपण सारखी चालू ठेवली तर लोक तुम्हाला कंटाळतील आणि तुमच्यासोबत बोलायला कुणीही तयार होणार नाही. माणसाच्या बोलण्यातून त्या ठिकाणी त्या व्यक्तीची समज आणि तिचा दर्जा लक्षात येत असतो. त्यामुळं बोलत असताना वायफळ बडबड न करता मोजकंच बोलायला शिकलं पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी तुमचं बोलणं हे प्रभावशाली ठरेल. बोलण्यात गोंगाट नसावा, बोलणं हे विनम्र आणि अर्थपूर्ण असावं, जेणेकरून लोक ते व्यवस्थित समजून घेतील आणि त्या ठिकाणी तुमचं काम हे पूर्ण होईल. बोलत असताना आपल्या बोलण्यामध्ये लाचारीपणा दिसून येऊ नये. आपण जर लाचारीपणाने बोलायची आपल्याला जर सवय असेल तर त्या ठिकाणी लोक तुम्हाला कमजोर समजतील आणि हा व्यक्ती आपल्यावर ओझं होईल, या विचाराने त्या ठिकाणी लोक तुमच्यापासून दूर जातील. बोलत असताना बोलण्यामध्ये जास्त गुळगुळपणाही नसायला पाहिजे, जेणेकरून लोक तुम्हाला त्या ठिकाणी स्वार्थी समजतील आणि तुमच्यापासून दूर जातील. बोलत असताना दम दिल्यासारखं दुसऱ्यांना बोलू नये. काही वेळापुरतं त्या ठिकाणी तुमच्या प्रेशरमध्ये लोक राहतील, पण तुमच्याविषयीच्या भावना त्यांच्या मनामध्ये कचऱ्या समान निर्माण होतील आणि दुसऱ्या वेळेस तुम्हाला पाहिल्या ते लोक दूर जातील. आपल्याला अंदाजा नसतो की आपल्या बोलण्याचा आपल्या जीवनावर किती चांगला आणि वाईट परिणाम पडत असतो. एखादं काम होता खटकतं आपल्या वाईट बोलण्याच्या सवयीमुळे. एखादा कितीही मनमोकळा सत्य बोलणारा व्यक्ती असू द्या, फक्त त्या ठिकाणी त्याची बोलण्याची पद्धत चुकीची असू द्या, त्याचा ऐकायला कुणीही तयार नसतं. एखाद्या वेळेस आपण सहज एखाद्याला बोलून जातो आणि नंतर आपल्याला त्या बोलण्याचा पश्चाताप होतो आणि मग त्या ठिकाणी त्याची सपादनी करण्यासाठी आपल्याला शेवटी चांगलंच बोलावं लागतं. मग सुरुवातीला चांगलं बोललेलं कोणतं वाईट.